आज आपण प्रभू येशू मरण्यासाठी का आला या आपल्या मालिकेतील एका खूप महत्वाच्या म्हणजे 9व्या कारणावर बोलणार आहोत. आणि ते कारण आहे आपल्या पापांच्या क्षमेसाठी. हा विषय आपल्या प्रत्येकाच्या जीवनाशी खूप जवळून जोडलेला आहे, म्हणून माझ्यासोबत शेवटपर्यंत नक्की राहा. तर सुरुवातच एका मोठ्या प्रश्नाने होते. बघा, माणसं म्हणून आपण एकमेकांना माफ करतो, नाही का? मग प्रश्न पडतो की सर्वशक्तिमान देवाला आपल्या पापांची क्षमा करण्यासाठी रक्ताची म्हणजे येशूच्या मृत्यूची अशी गरज का पडली? तो सहजपणे माफ करू शकला नसता का? ह्याचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला क्षमा आणि पाप या दोन्ही गोष्टी देवाच्या दृष्टिकोनातून पाहाव्या लागतील. चला तर मग हा विषय अगदी सोप्या पद्धतीने समजून घेऊया. देवाच्या क्षमेबद्दल बोलण्याआधी आपण माणसं म्हणून एकमेकांना कशी क्षमा करतो याचा थोडा विचार करू. मानवी क्षमा म्हणजे काय? ती मुळातच एक देणगी आहे. यात आपण समोरच्या व्यक्तीकडून कोणत्याही प्रकारच्या भरपाईची मागणी करत नाही. विचार करा, जेव्हा आपण एखाद्याला खऱ्या अर्थाने क्षमा करतो तेव्हा असं म्हणतो का की तू माझं नुकसान भरून दे, मगच मी तुला माफ करेन? नाही, अजिबात नाही. कारण जर कोणी आपलं कर्ज पूर्णपणे फेडलं तर तिथे क्षमेचा प्रश्नच उरत नाही. तो तर एक व्यवहार झाला. खरी क्षमा म्हणजे कर्जाची परतफेड न मागता ते कर्ज सोडून देणं. आणि यातच क्षमेचं खरं सौंदर्य दडलेलं आहे, नाही का? खरी क्षमा ही पूर्णपणे कृपेवर टिकून असते. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की जरी समोरच्या व्यक्तीने आपल्याला खूप दुखावलं असलं तरी आपण बदला घेण्याचा आपला हक्क स्वतःच्या इच्छेने सोडून देतो. आपण त्याला त्या बंधनातून मुक्त करतो. याच कृतीला म्हणतात कृपा. बरं, आता आपण मानवी क्षमा समजून घेतली. पण जेव्हा पाप देवाविरुद्ध असतं तेव्हा परिस्थिती पूर्णपणे बदलते. देवाविरुद्ध केलेला अपराध हा माणसाविरुद्ध केलेल्या अपराधापेक्षा खूपच वेगळा आणि गंभीर असतो. बायबल आपल्याला सांगतं की पाप ही केवळ एक छोटीशी चूक नाहीये, तर ते देवाच्या गौरवाला, त्याच्या सन्मानाला पोचलेली एक खोलवरची इजा आहे. आणि हा मुद्दा समजून घेणं खूप खूप गरजेचं आहे. बायबलनुसार आपलं प्रत्येक पाप, मग ते आपल्याला कितीही लहान का वाटेना, ते थेट देवाच्या अमर्याद पवित्रतेवर आणि त्याच्या महान गौरवावर केलेला एक हल्ला आहे. तर मग जेव्हा आपण पाप करतो तेव्हा नेमकं काय होतं? आपण देवाकडे दुर्लक्ष करतो, त्याच्या स्पष्ट आज्ञा मुद्दाम मोडतो, आपण त्याच्या पवित्र नावाचा अपमान करतो. आणि ह्या सगळ्यातून आपण थेट त्याच्या गौरवाला इजा पोचवत असतो. जरा विचार करा, हे किती गंभीर आहे. मग इथे एक स्वाभाविक प्रश्न उभा राहतो. जर देव इतका प्रेमळ आणि क्षमाशील आहे तर तो आपल्या पापांकडे सहजपणे दुर्लक्ष का नाही करू शकत? तो असं का नाही म्हणू शकत की ठीक आहे, जाऊ द्या? याचं एकमेव कारण आहे देवाचा परिपूर्ण न्याय. हे समजण्यासाठी एक साधंसं उदाहरण घेऊया. विचार करा, एखादा न्यायाधीश एका गंभीर गुन्हेगाराला, जसं की खुनी किंवा अत्याचारी, फक्त सॉरी म्हटल्यावर सोडून देऊ शकतो का? अजिबात नाही. कारण त्या न्यायाधीशाचं काम न्याय टिकवणं आहे. जर मानवी न्यायाधीशासाठी हे इतकं महत्वाचं आहे तर मग विचार करा, जो विश्वाचा निर्माण करता आहे तो देव त्याच्या स्वतःच्या गौरवाविरुद्ध झालेल्या अमर्याद अपराधाला कसा सोडून देऊ शकेल? म्हणून सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे, आपल्या पापांमुळे देवाच्या गौरवाला जी हानी पोहोचली आहे ते एक प्रकारचं कर्ज आहे. आणि देवाच्या न्यायानुसार हे कर्ज फेडलं जाणं आवश्यकच आहे. हे कर्ज फेडल्याशिवाय क्षमा शक्यच नाही. आणि ह्याच ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाचं महत्त्व आपल्यासमोर येतं. वधस्तंभ हा देवाचा तो अद्भुत उपाय होता जिथे त्याच्या न्यायाची मागणी पूर्ण झाली आणि आपल्या पापांची किंमत कायमची चुकवली गेली. पवित्र शास्त्रामध्ये इफिसियकरांच्या पुस्तकात लिहिलं आहे, त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठायी त्याच्या रक्ताच्याद्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. या वचनात 2 शब्द खूप महत्वाचे आहेत, खंडणी आणि रक्त. याचा स्पष्ट अर्थ आहे की आपली क्षमा फुकट मिळालेली नाही, त्यासाठी एक मोठी किंमत, एक खंडणी दिली गेली आहे आणि ती होती प्रभू येशूचं रक्त. खंडणी या शब्दाचा सरळ अर्थ आहे सुटका मिळवण्यासाठी दिलेली किंमत. आपण सर्व पापाच्या गुलामगिरीत अडकलो होतो. या गुलामगिरीतून आपली सुटका करण्यासाठी येशूने स्वतःच्या रक्ताची किंमत मोजली. यामुळे देवाचा न्यायही पूर्ण झाला आणि आपल्याला मुक्तीही मिळाली. आणि ही गोष्ट स्वतः प्रभू येशूने त्याच्या मृत्यूच्या आदल्या रात्री स्पष्ट केली होती. त्याने शिष्यांना द्राक्षरस देताना म्हटलं, हे माझे कराराचे रक्त आहे, जे पापांची क्षमा होण्यासाठी अनेकांकरता ओतले जात आहे. पहा, येशूने स्वतःच्या मृत्यूला थेट आपल्या पापांच्या क्षमेशी जोडला आहे.
तर आता हा महत्वाचा फरक लक्षात घ्या. आपल्याला जी क्षमा मिळते ती पूर्णपणे कृपेची देणगी आहे. आपल्याला त्यासाठी एक पैसाही खर्च करावा लागत नाही. पण देवाने जी क्षमा दिली आहे ती पूर्णपणे न्यायी आहे, कारण त्याची किंमत ख्रिस्ताने आपल्या रक्ताने भरली आहे. ही क्षमा आपल्यासाठी मोफत आहे, पण देवाला ती सर्वात महाग पडली. म्हणूनच वधस्तंभ हे इतिहासातील असं एकमेव ठिकाण आहे जिथे देवाच्या दोन महान गुणांचा संगम होतो, त्याची कृपा आणि त्याचं सत्य, म्हणजेच त्याचा परिपूर्ण न्याय आणि त्याचं अथांग प्रेम. हे दोन्ही तिथे एकत्र येतात. ही खरोखरच एक अद्भुत गोष्ट आहे. तर आपण जे काही शिकलो त्याचा थोडक्यात सारांश पाहूया. वधस्तंभावर नेमकं काय घडलं? पहिली पायरी, आपल्या पापांमुळे देवाच्या गौरवावर जे कर्ज होतं ते फेडलं गेलं. दुसरी पायरी, हे कर्ज फेडल्यामुळे देवाच्या न्यायाचं समाधान झालं. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची पायरी, न्यायाची पूर्तता झाल्यामुळे देवाला आपल्यावर कृपा करण्याचा आणि आपल्याला क्षमा करण्याचा मार्ग खुला झाला. आणि ही क्षमा किती संपूर्ण आहे याचं वर्णन स्तोत्र संहितेत खूप सुंदरपणे केलं आहे. जसा पूर्व पश्चिमेपासून दूर आहे तसाच त्याने आपले अपराध आपल्यापासून दूर केले आहेत. पूर्व आणि पश्चिम कधी एकत्र येऊ शकतात का? कधीच नाही. देव सांगतो, तितक्याच कायमस्वरूपी मी तुमची पापे तुमच्यापासून दूर केली आहेत. तो ती पुन्हा कधीच आठवणार नाही. आणि मित्रांनो, हीच तर सुवार्ता आहे. हीच तर खरी आनंदाची बातमी आहे. प्रभू येशू ख्रिस्तामुळे देव आपली पापे आपल्या नावावर ठेवत नाही. आपलं खातं पूर्णपणे कायमचं साफ झालं आहे. आणि ही क्षमा कोणीही आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. तर आजचा अभ्यास संपवताना मी आपल्यासाठी एक प्रश्न सोडून जात आहे. जर आपल्याला देवाने इतक्या मोठ्या किमतीवर म्हणजे येशूच्या रक्ताने क्षमा केली आहे, तर या अमूल्य क्षमेचा आपल्या रोजच्या जीवनावर काय परिणाम व्हायला हवा, यावर नक्की विचार करा. आज माझ्यासोबत या महत्त्वाच्या विषयावर मनन केल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.